हॅलो गाय, जय श्री कृष्ण, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पळी पापड्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं मी 1 किलो बाजरी घेतलेली आहे स्वच्छ करून, आणि आता त्याला धुवून आता आपण उन्हात वाळवणार आहोत। 1 दिवसासाठी कडक उन्हात त्याला वाळवून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, इथं बाजरी माझी चांगली कडक अशी वाळलेली आहे। 1 दिवस ह्याला उन्हामध्ये ठेवलं होतं मी। तर आता आपण ह्याला भरडून घेऊया। तर भरडायचं कसं आहे आपल्याला, तर थोडं आपला मोठा रवा जसा असतो ना तसं मोठं भरडायचं आहे। जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही। तर इथं मी बाजरी चांगली रवाळ भरडून घेतलेली आहे, आणि त्याला चाळण्यासाठी आपण एकतर पिठाची चाळणी किंवा जे आपण मोठ्या रव्याची चाळणी असते ना, तर त्याने चाळून घेऊ शकता। तर इथं मी सर्वच बाजरी भरडून घेतलेली आहे आणि चाळून पण घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर इथं बघा, मी बाजरीची जी भरड होती ती आपली मोजून घेतलेली आहे पाण्याचं प्रमाण समजण्यासाठी। तर इथे 1 पातेलं आपलं ती भरड झालेली आहे। तर हे जे पीठ आहे ते आपल्याला 1 तास आधी भिजवून ठेवायचं आहे पाण्यात। तर यामध्ये पिण्याचंच पाणी वापरायचं आहे। तर यामध्ये आपण पाणी टाकून आता हे भरड आपण भिजवून घेऊया चांगली, म्हणजे त्याचा जो चोथा आहे वरचा, त्याला आपण कोंडा म्हणतो, तर तो वरी तरंगून येईल आणि आपल्या पापड्या काळ्या जास्त बनणार नाहीत। तर कुणी हे पीठ संध्याकाळी पण भिजवून ठेवतं, पण उन्हामुळे काय होतं त्याचा जास्त आंबट वास यायला लागतो, म्हणून मग ते पापड्या खायला नको वाटतात। त्याच्यामुळं ही एक ट्रिक वापरून तुम्ही पापड्या चांगल्या बनवू शकता। तर इथं बघू शकता तुम्ही, ज्या पातेल्यानं आपण पीठ मोजलं होतं ना त्याच पातेल्यानं आपल्याला 4 पातेली पाणी गरम ठेवायचं आहे। आणि पापड्या बनवण्यासाठी आपल्याला एक मोठं भांडं लागणार आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घ्या। तर इथं मी 4 पातेले पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आपण जे पीठ इकडं भिजवून ठेवलं होतं त्याचं बघा वर आता चोथा सगळा निघून आलेला आहे, आणि आता आपल्याला त्याला चाळून घ्यायचं आहे। तर ते आपण जी चाळणी घेतली होती चाळण्यासाठी, तर तीच चाळणी मी इथं घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण हे सगळं वरचं पाणी जे आहे ते काढून टाकणार आहोत, म्हणजे त्या पाण्यासोबत सगळा कोंडा निघून जाईल। तर हा थोडासा कोंडा निघून गेला म्हणजे आपल्या जास्त काळ्या पापड्या बनणार नाहीत, म्हणून हा कोंडा काढायचा। तर इथं बघू शकता तुम्ही, कोंडा आपला वर चाळणीवर राहिलेला आहे, आणि जास्त काही कोंडा निघालेला नाही, कारण आपण भरड चांगलीच बारीक भरडून घेतली ना त्याच्यामुळे। तर इथं बघू शकता तुम्ही, आता पाण्याला चांगलं उकळी आलेली आहे, आणि 1 पातेलं पाणी आपल्याला ह्याच्यामधून बाजूला काढून ठेवायचं आहे। तर मी इथं गंजामध्ये काढून ठेवलेलं आहे, ते आपल्याला नंतर लागलं तर आपण ते वापरणार आहोत। आणि पाण्यामध्ये टाकायचे तर आपल्याला पांढरे तीळ तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता, कमी जास्त। आणि आपण त्याच्यानंतर टाकूया मीठ चवीनुसार। आणि आपण इथं तेलाचा बिलकुल वापर करणार नाहीत, कारण आपल्याला वर्षभरासाठी पापड्या बनवायच्या आहेत। आणि मीठ आणि तीळ टाकल्यानंतर पाण्याला एक उकळी येऊ द्यायची, आणि त्याच्यानंतर आपण जे हे भिजवलेलं पीठ होतं आपलं भरड, तर ते पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचं आहे। थोडंसं काळजीने सोडा, कारण पाणी गरम झालेलं असतं आणि हे पीठ टाकताना उडतं, तर थोडंसं काळजीने सोडा। आणि ह्याच्यामध्ये आपण ते पीठ टाकल्यानंतर चांगलं एकदा ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे। गुठळ्या तर बनत नाहीत, कारण आपण पीठ आधीच भिजवून ठेवलेलं होतं, पण ते खाली वगैरे चिटकू नये बघुन्याला किंवा पातेल्याला, म्हणून एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून। आणि नंतर आपल्याला ह्याला झाकून एक 5 ते 10 मिनिटासाठी मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, 10 मिनिटाच्या नंतर मी इथं पाहिलं तर हे आपलं जास्तच बॅटर असं थिक झालेलं होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे। तर आपण जे बाजूला पाणी ठेवलं होतं काढून, तर ते पाणी मी पूर्णच ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे। आणि बॅटरमध्ये गरम पाणी टाकल्यानंतर आणखीन एकदा आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पीठ, नंतर त्याला कव्हर करून शिजू द्यायचं आहे। पूर्ण बॅटर शिजण्यासाठी आपल्याला एक 40 ते 45 मिनिट लागतात। मीडियम आचेवर शिजवायचं आहे, जास्त फ्लेम फास्ट करायची नाही, कारण ते खाली चिटकू शकतं म्हणून। तर मध्ये आपल्याला आपलं पीठ शिजलं का नाही ते चेक करायचं आहे। तर मी तर थोडंसं बघितलं होतं बोटावर घेऊन, तर थोडंसं आणखीन कण्या होत्या, तर एक आणखीन 5 मिनिटं लागतील आपल्याला।
तर बघा इथं 5 मिनिटानंतर आपलं पीठ शिजून रेडी आहे. पण आपला पापड्या बनतील का नाही की तर ते कसं चेक करायचं, तर इथं बघा ताटलीवर मी थोडंसं पळीनं हे बॅटर टाकून बघितलेलं आहे. तर असं चांगलं गोल एक पापडीचा शेप घेत आहे, म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजलेलं पण आहे आणि त्याच्या पापड्या पण चांगल्या बनतील असं अंदाज आपल्याला घेता येईल. तर आता आपण ह्याच्या पळीपापड्या बनवून घेऊया. कुठं कुठं याला धापोड्या पण म्हणतात, तर पळीपापड्या म्हणतो आम्ही. तर पळीपापड्या चांगल्या म्हणजे सोप्या असतात बनवण्यासाठी. ते थापून जे करतात त्याला थोडंसं टाईम लागतो. ह्या एकदम इझी आहेत बनवण्यासाठी, तुम्ही आरामात बनवू शकता. आणि इथं थोड्याशा जाड पापड्या घालायच्या आहेत आपल्याला, कारण वाळल्यानंतर एकदम पातळ होतात त्या. आणि इथं माझ्या सर्व पापड्या बनवून रेडी आहेत. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:30, पण ऊन इतकं कडक दुपारच्यासारखं होतं. आणि इथं बघू शकता तुम्ही, एकच उन्हामध्ये आपल्या पापड्या एकदम अशा कडक खडखडीत वाळून रेडी झालेल्या आहेत. कच्च्या तर खायला खूप चांगल्या लागल्या पापड्या. आणि आता आपण ह्याला बघूया तळून पण आणि भाजून पण कशा लागतात ते आणि कशा बनल्यात ते पण. तर पावसाळ्यात अशा गरमागरम बाजरीच्या पापड्या आणि शेंगदाणे झाले तर काही मजाच येईल ना. आणि इथं बघू शकता तुम्ही, आपल्या पापड्या चांगल्याच अशा फुललेल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्या पापड्या तर एकदम छान झालेल्या आहेत. तुम्हाला पण कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र सर्वांना.